भूसंपादनातून भोंदू कुटुंबाला कोट्यवधींचा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे। भूसंपादनातून खरात कुटुंबाला तब्बल 3 कोटी रुपये मिळू शकतात। खरात दाम्पत्याच्या नावे तब्बल 82,83,000 रुपयांचा मोबदला अपेक्षित आहे। रिंग रोड प्रकल्पासाठी गवळणे परिसरातील जमिनीतून हा मोबदला मिळणार आहे। पाथर्डी परिसरातील मालमत्तेसाठी तृप्तबाला आणि सृष्टी खरात यांच्या नावे सुमारे 1,82,00,000 रुपयांचा लाभ हा संभव आहे। निलंबित उपजिल्हाधिकारी भांडे पाटील यांच्या पत्नीलाही लाखो रुपयांचा फायदा होण्याची चर्चा रंगली आहे। खरात कारागृहात असल्याने खरेदी प्रक्रियेमध्ये अनुपस्थितीमुळे या दरांवर परिणाम होण्याची शक्यता आहे। भूसंपादनातील पूर्ण लाभासाठी कुटुंबीय विशेषतः मुलींची उपस्थिती महत्त्वाची ठरेल। भूसंपादनातून खरातच्या कुटुंबियांना कोटींचा लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे। खरात कुटुंबाला जवळपास 3 कोटी रुपये मिळू शकतात। अधिकचा अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, मध्ये आहेत आणि प्रामुख्याने वेगवेगळ्या गुन्ह्यांचा त्याच्याकडनं तपास केला जातोय। अशा सगळ्या परिस्थितीमध्ये नाशिक शहराच्या बाजूला सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रिंग रोड होते आणि त्या रिंग रोड मध्ये ज्या ठिकाणी अशोक खरातनं आणि त्याच्या सोबत त्याच्या मुलीच्या पत्नीच्या आणि त्याशिवाय अनेक अधिकाऱ्यांच्या नावावर असलेली जी जमीन आहे त्याचं देखील भूसंपादन होणार आहे आणि त्यातून जवळपास 3 कोटी रुपये अशोक खरातला जेल मध्ये असताना सुद्धा मिळण्याची शक्यता आहे। मात्र यासाठी अशोक खरातच्या दोन्ही मुलींना त्या ठिकाणी उपस्थित राहावं लागणार आहे। वेगवेगळ्या भागांमध्ये म्हणजे विशेषतः जर बघितलं तर गवळणी परिसरामध्ये अशोक खरात आणि पत्नीच्या नावावर जमीन आहे। त्याशिवाय पाथर्डी परिसरामध्ये दोन्ही मुलींच्या नावावर जमीन आहेत आणि सोबत उपजिल्हाधिकारी ज्यांचं नुकतंच निलंबन झालेलं आहे ते अभिजित भांडे पाटील यांच्या पत्नीलाही या सगळ्या निमित्तानं लाखो रुपये मिळणार आहेत। त्यामुळे ही संपूर्ण खरेदी प्रक्रिया एका बाजूला वादात असताना दुसऱ्या बाजूला भूसंपादनाचा फायदा होतो की अन्य काही कारवाई होते हे बघणं देखील महत्त्वाचं असणार आहे। कस्तुरी, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।